हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा टी प्रिपरेशन सिरीज। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील प्रश्नपत्रिकांमध्ये सातत्याने रिपीट झालेले असे परिसर अभ्यासचे प्रश्न बघणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भूदल जनरल तर वायुदल कोण? भूदलचे प्रमुख जनरल, तर तसं वायुदलाचे प्रमुख जे असतात त्यांना एअर चीफ मार्शल म्हणतात। पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 2, जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? रेडिओ लहरी, संगणक कोडिंग, अवकाशीय संकेत की अक्षवृत्त आणि रेखावृत्त? तर GPS मध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा उपयोग करून आपल्याला नेमकं स्थान कुठं आहे ते दर्शवलं जातं। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 3, सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? हायड्रोमीटर, बॅरोमीटर, थर्मामीटर की ॲनेमोमीटर? आणि यापैकी हायड्रोमीटर हे सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी वापरलं जातं। बॅरोमीटरचा उपयोग वातावरणीय दाब मोजण्यासाठी केला जातो। थर्मामीटरचा उपयोग शरीराचं तापमान मोजण्यासाठी आणि ॲनेमोमीटरचा उपयोग जो असतो तो हवेचा वेग मोजण्यासाठी केला जातो। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, हायड्रोमीटर, सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी। प्रश्न क्रमांक 4, मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? MOM, मार्स, ऑर्बिट मिशन की मंगल स्पेसयान? आणि मंगळयान हा भारताचा जो महत्त्वाचा उपक्रम आहे तो MOM, मार्स ऑर्बिटर मिशन या नावाने प्रसिद्ध आहे। पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 5, फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, यामागचं कारण कोणतं? बाष्पीभवन, संप्लवन, संघनन की विलयन? तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, संघनन। संघनन म्हणजे वायू किंवा बाष्पाचे द्रवात रूपांतर होणं। जेव्हा गरम बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते तेव्हा ते द्रव स्थितीत बदलते। जलचक्रामध्ये देखील वातावरणातील बाष्पाचे ढगांमध्ये रूपांतर होते, हे संघननाचंच एक उदाहरण आहे। त्यानंतर बाष्पीभवन म्हणजे उष्णतेमुळे द्रवाचं वाफेत रूपांतर होण्याची प्रक्रिया। तर संप्लवन म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये एखादा घन पदार्थ द्रव अवस्थेत न जाता थेट वायू किंवा बाष्प अवस्थेत रूपांतरित होतो, याला संप्लवन म्हणतात। जसं कापूर जो घन अवस्थेत असतो तर त्याचं द्रवात रूपांतर न होता त्याचं बाष्प होतं। कापूर, आयोडीन, नवसागर, शुष्क बर्फ म्हणजेच ड्राय आईस यांसारखे पदार्थ हे संप्लवनशील पदार्थ असतात। आणि पुढचा जो पर्याय आहे तो आहे विलयन। विलयन म्हणजे एका पदार्थाचं दुसऱ्या पदार्थात विरघळणं, ज्यामुळे एकसारखं मिश्रण तयार होतं, यालाच द्रावण असंही म्हणतात। आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, संघनन। प्रश्न क्रमांक 6, गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? भौतिक बदल, रासायनिक बदल, आवर्ती बदल की अनावर्ती बदल? आणि हा भौतिक बदल असणार आहे, कारण यामध्ये गरम केलेलं तूप थंड झाल्यावर घट्ट होतं आणि त्याला परत गरम केलं तर ते पातळ होतं, द्रव अवस्थेत होतं। कोणताही बदल पदार्थांमध्ये होत नाही, फक्त त्याच्या स्वरूपात अवस्थेत बदल होतो। परंतु रासायनिक बदलामध्ये पदार्थ पूर्णपणे बदलतो आणि त्याला पूर्वीच्या अवस्थेत परत आणता येत नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक ए, भौतिक बदल। प्रश्न क्रमांक 7, मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? ग्लुकोज, फ्रुक्टोज, सॅक्रोमायसिस किण्व की लॅक्टोज? आणि पैकी लॅक्टोज याचा मादक पेय तयार करण्यासाठी वापर केला जात नाही, कारण लॅक्टोज हे दुधामध्ये आढळतं। पर्याय क्रमांक डी। शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश तर तोरणा किल्ल्यास डॅश हे नाव दिले। आणि शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याला रायगड आणि तोरणा किल्ल्याला प्रचंडगड ही नावं दिली होती। त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? 18 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष की 22 वर्ष? आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण असावी लागतात। 18 वर्षाचे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो, तर विधानसभा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात। तर ह्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर असणार आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी 21 वर्ष। प्रश्न क्रमांक 10, लोकसभा हे डॅश सभागृह आहे? वरिष्ठ, कनिष्ठ, द्वितीय की कायमस्वरूपी? आणि लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे, तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते। लोकसभा हे प्रथम सभागृह आहे, तर राज्यसभा हे द्वितीय सभागृह असते। आणि राज्यसभा हेच कायमस्वरूपी सभागृह देखील असते। लोकसभा ही दर 5 वर्षांनी बरखास्त होते आणि सर्व सदस्य नवीन निवडले जात असतात। दॅट्स इट फॉर टुडे। व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. थँक्यू.